आता पाहणार आहोत राजकीय बातम्या। मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावलेल्या मंत्रालयातील बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदे गैरहजर। वैयक्तिक कारणांमुळे एकनाथ शिंदे बैठकीला गैरहजर राहिल्याची माहिती। मुख्यमंत्र्यांनी वॉर रूम संदर्भात बोलावली होती बैठक। अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं नाही, अजित पवारांनी स्वतःच्या मर्यादा ओळखल्या, संजय राऊत यांचं वक्तव्य। पंतप्रधानांवर टीका करणारा संजय राऊत मूर्ख माणूस। खासदार नारायण राणेंचा टोला। जागतिक पातळीवर आपली अर्थव्यवस्था 14व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर आली, त्यामुळे त्यांच्या कोणत्याही टीकेची दखल घेऊ नये असाही लगावला टोला। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत आष्टीत मोठ्या जलप्रकल्पाचं उद्घाटन होणार। कार्यक्रमाला जिल्हा आणि शेजारचे आमदार उपस्थित राहणार। कार्यक्रम पत्रिकेवर मुंडे बंधू भगिनींचंही नाव, पण त्यांची उपस्थिती आम्हाला झेपणारी नाही, आमदार सुरेश धस यांचं खोचक वक्तव्य। दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरली। साई संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांची चाकू खुपसून हत्या, तर शिर्डीतील एका तरुणावरही कामावर जाताना चाकू हल्ला, गंभीर जखमी असल्याची माहिती। शिर्डी हत्याकांडाचा दुसरा सीसीटीव्ही समोर। नितीन शेजूळ नावाच्या कर्मचाऱ्यावर साकोरी परिसरात हल्ला, दुचाकीवरील दोघांकडून हल्ला, एक संशयित ताब्यात। शिर्डीत मोफत अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढली। सुजय विखे यांचा दुहेरी हत्येवर संताप। हे प्लॅन नाही तर नशेतून होणारे रँडम मर्डर असल्याचा आरोप। राज्यभरातील शासकीय काम करणारे कंत्राटदार 14 तारखेपासून काम बंद आंदोलन करणार। 7 महिन्यांपासून पैसे मिळाले नसल्यानं कंत्राटदार आक्रमक। राज्यभरातील कंत्राटदारांचे 46,000 कोटी रुपये थकले। काम न करता कंत्राटदारांकडून 25% कमिशन घेण्यात आलं। काम सुरू होण्याआधीच 25% घेतल्याचा संजय राऊतांचा आरोप। गेल्या 2 वर्षात किती हजार कोटी फुटीर आमदारांच्या खिशात गेले, अशीही टीका।